नमस्कार मंडळी, आज आपण मूग आणि तांदळाचा एकदम कुरकुरीत, पौष्टिक आणि फर्मेंट न करता अगदी 10 मिनिटात तयार होणारा इन्स्टंट असा डोसा तयार करणार आहोत। एकदम कुरकुरीत होतो, तेवढाच टेस्टलाही उत्तम लागतो। डोसा बनवण्यासाठी मी 1 वाटी मूग आणि 1 वाटी तांदूळ हे रात्री भिजत ठेवलेले होते। हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण मिक्सरमधून काढूया। त्यामध्ये मी थोडेसे कोथिंबीरच्या काड्या टाकलेल्या आहेत, 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं टाकलेलं आहे। आता आपण हे सर्व मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। मी घट्ट काढलेलं आहे, पातळ नाही केलेलं। जेव्हा भिजवलेले मूग आहेत ना, ते मिक्सरमधून काढतो आपण, तेव्हा जास्त पाणी नका टाकू, कारण आपण अगोदरच पाण्यामध्ये मूग भिजवून ठेवलेले असतात, तेव्हाच ते पाणी भरपूर शोषून घेतात। म्हणून नंतर आपण डोसा बनवताना जसं लागेल तसं टाकून घेऊया। आता आपण चटणी करून घेऊया। चटणीसाठी मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत। थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून आता आपण व्यवस्थित फिरवून घेऊया। जास्त बारीक नाही करायचं, पेस्ट नाही करायची कधीच। चटणी थोडीशी दाताखाली आली पाहिजे अशी ठेवायची। कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी। आता आपण तडका टाकून घेऊ याच्यावर, चटणीवर। त्यानंतर व्यवस्थित फिरवून घेऊया। आणि चवीप्रमाणे जसं लागेल तसं मीठ टाकून घेऊ। आपली चटणी रेडी झालेली आहे। आता चटणी व्यवस्थित हलवून बाजूला काढून ठेवूया आणि डोसे तयार करायला घेऊ। मी तवा ठेवलेला आहे अगोदरच गॅसवर। तवा गरम झालेला आहे, बघू शकता तुम्ही, थोडंसं फुललेलं आहे। आता तवा गरम झाल्याच्या नंतर पाणी शिंपडून त्यानंतर आपण डोसे बनवायला घेऊ। जेव्हा आपण डोसे बनवतो ना, तेव्हा पाणी ॲडजस्ट करायचं। चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। या पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। तवा गरम झालेला आहे, मी थोडंसं तेल लावते आणि आपण डोसा टाकून घेऊया। तुम्हाला जसं वाटेल तसं, अगदी खूप पातळ सुद्धा डोसे होऊ शकतात, कुरकुरीत छान डोसे होतात मुगाचे। डोसा टाकून झाल्याच्या नंतर 2 मिनिट आपण झाकून ठेवू प्लेट लावून आणि 2 मिनिटाच्या नंतर काढून घेऊया। छान वाफतात ते, बघा किती छान सुटलेला आहे डोसा। आता आपण पलटून घेऊ। कलर किती सुंदर आलेला आहे बघा। कुणी हळदही टाकतं, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या बॅटरमध्ये हळद सुद्धा टाकू शकता। आपला डोसा तयार झालेला आहे। आता छान मस्त चटणी सोबत सर्व करूया। तुम्हाला आपली डोस्याची रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा। आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।